तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण आचार्यांच्या आपल्या स्वामी श्री चक्रधरांच्या लीळेमध्ये अनेक अशा गोष्टी लीळा आपल्याला पाहायला भेटतील. परंतु दुःखी जे आहे ते सारं जग आहे, अभिलाषा आहे, अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे आणि त्याची भक्ती करणारे जीव आपल्याला आजूबाजूला दिसतात. दुसरे आहे गरीब. म्हणजे काय? धन कमी आहे आपल्याला असं वाटतं, पैसा कमी आहे, इस्टेट कमी आहे, इतरांपेक्षा जरा आपल्याकडं या गोष्टी कमी आहे. मग ती मिळवण्यासाठी त्या अभिलाषेपोटी धार्मिकता करणारे त्यात आपण बरेचसे बसतो. कारण आपले विडे त्याच्यासाठीच असले. आपल्या पंचावतार उपहार, आपल्या खेटी, आपले स्थानवंद, आपल्या क्रिया बरेचसे त्यात असतात. हे पाहिलं पाहिजे. हे पाहिजे. सर्वात मोठा प्रश्न काय राहतो? बाबा पैसे येतात पण हातातच राहत नाही. आता पैसे येतात ते हातात राहण्यासाठी थोडी राहतात, ते खर्च करण्यासाठीच राहतात. अरे बाबा हे तू भाग्य समज का तुझ्याकडे येतात म्हणून तू खर्च करू शकतो. जर नाहीच आले तर खर्च कसे करशील? ठेवायचं कशाला? ज्यांनी 25-25 वर्ष व्यवसाय केला त्यांना विचारलं बॅलन्स किती तर नाही. ज्यांनी नोकऱ्या केल्या 50-50 वर्ष त्यांना बॅलन्स विचारलं तर नाही. तुमच्यासारखे बोटावर मोजण्या इतपत आहे. तुम्हाला कंपन्यांनी बळच दिले आणि काढून दिले म्हणून तुमच्याकडे बॅलन्स आहे की नाही? बोटावर मोजण्या इतपत आहे. बॅलन्स कोणाकडेच राहत नाही. कारण पैसा येतो एका वाटाने, जातो 10 वाटाने. पण दूरदृष्टिकोन ठेवून मग 2 मुलं, 2 घरं पाहिजे, मग जमीन पाहिजे, मग हे पाहिजे, मग ते पाहिजे. याच्यासाठीच आजपर्यंत तर आपला प्रवास होता. आपली धार्मिकता सहज चिंतन करा, आत्मचिंतन करा का आजपर्यंतचा जो आपल्या धार्मिकतेचा जो प्रवास आहे याच्या व्यतिरिक्त होता का? घर मिळावं, गाडी मिळावी, नोकरी मिळावी, सुख समाधान मिळावं, दुःख येऊ नये, कष्ट येऊ नये, अडचणी येऊ नये जीवनामध्ये, याच्यासाठीच धार्मिकता होती. पहिल्या याच्यामध्ये 99.99 आणि दुसऱ्या याच्यामध्ये 99.99. 1% अपवादत्व म्हणून देवाने सांगितलं विरळा नांदे. देवाने सांगितलं विरळा नांदे. रहस्यातलं रहस्य, गुह्यातलं गुह्य, सहस्रेषु हजारात एखादा येतो म्हटले. मी कोण आहे, काय आहे, कशासाठी आहे जाणण्यासाठी. आणि ते 1,000 तयार होतात, त्यातून एखादाच मला येऊन मिळतो. कारण त्याची भक्ती माझ्यासाठी असते. बाकी यांची पहिल्या याच्यामध्ये दुःखात गेले, दुसऱ्या याच्यामध्ये इस्टेटीत गेले, प्रपंचात गेले. आणि तो प्रपंच आपल्याला किती पाहिजे हे आपल्याला माहीत नाही. सकाळी 2 चपात्या, थोडा भात, भाजी, संध्याकाळी तेवढंच. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच लागत नाही. दात घासायला साबण, 2-4 कपडे, आथरायला, पांघरायला. परंतु आपल्याकडे एक्स्ट्रा किती असतं? चप्पल एक आहे का? अशी एक तरी एखादी भगिनी आहे का? एकच चप्पल आहे बाबा, हात वर करा बरं. कोणीच नाही आहे. कारण का बरं एकच चप्पल नाही आहे? कारण साडी एक नाही आहे, ती बी एका कलरची नाही. मॅचिंग पाहिजे ना. माणसांकडे बी कपडे का एकच आहे का? 2च आहे का? 4च आहे का? बघा बरं. राहतात आपल्याकडे एक्स्ट्रा. सगळं आपलं संग्रह आपण कशाचा करायचा, काय करायचा हे आपल्याला लक्षात येत नाही. पण परमेश्वराच्या भक्तांनी किती जवळ ठेवायचं आणि जास्त झालं का कसं वाटायचं हे बी आपण वाटतसुद्धा नाही. कपडे जास्त झाले बाबा, आता नवीन घेतली, दिवाळी आली, लग्न आलं, कार्यक्रम आला, मग जुने देऊन टाका. त्या बायासुद्धा ते सुद्धा जाऊ देते. कपड्यांवर सुद्धा भांडे घेतात तुम्ही. मला इतकं आश्चर्य वाटतं बायांचं की ते कपडेसुद्धा वाया जाऊ देते नाही. कपड्यांवरती ते भांडे. आता ते भांडे काय क्वालिटीचे राहत असतील? ते इतक्या हलक्या क्वालिटीचे असतात. त्याच्यात जर तुम्ही पाणी तापवलं, काही केलं ना, तर ते रोगाला आमंत्रण आहे. कारण ते ॲल्युमिनियम एकदम खालच्या क्वालिटीचे असतात. कारण ते कपड्यांवरती ते भांडे देतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याचा अर्थ त्या कपड्यांपेक्षा त्याची किंमत जास्त आहे. त्यांना प्रॉफिट त्या कपड्यांमधून जास्त आहे. हे साधा विचारसुद्धा आपल्या मनात येत नाही का आपले जुने कपडे घेऊन हे भांडे देतात. याचा अर्थ ते तोट्यात बिझनेस करतात का? लॉसमध्ये करतात का? घर घालू करतात का? नाही करत. त्यांना कळतं का या भांड्यांपेक्षा या कपड्याची किंमत जास्त नाही, याचे पैसे जास्त देऊन आपल्याला प्रॉफिट होणार. आपल्या लक्षात येत नाही. आपण सारे कपडे गोळा करून ठेवतो. दैवराटीचे बोध आहे, त्यागाची भूमिका आहे. त्यागाशिवाय देव भेटत नाही. म्हणजे या ज्या गोष्टी आहे मी मार्क केलेल्या आहे. लक्षात आहे. तुम्हाला सर्वांचा अनुभव आहे. हे तर नुसते कपड्यांचा विषय झाला, केसांचा काय
केस सुद्धा तुम्ही जपून ठेवतात, त्या केसाचे सुद्धा पैसे करतात.